हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत आपल्या नवीन चॅप्टरला, विच इज किंगडम ॲनिमेलिया. या आधीचा चॅप्टर विच इज किंगडम प्लांटे, याचे सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. सो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सो बेसिकली किंगडम ॲनिमेलियामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर याच्यामध्ये आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे ते शिकणार आहोत. ओके, जसं किंगडम प्लांटेमध्ये आपण प्लांट्सचं क्लासिफिकेशन शिकलो, तसंच किंगडम ॲनिमेलियामध्ये आपण ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन शिकणार आहे. ओके, सो सगळ्यात पहिलं तर व्हॉट इज द बेस फॉर क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर क्लासिफिकेशनची का गरज आहे आपल्याला. सो बेसिकली जर तुम्ही इमॅजिन केलं तर अर्थवरती मिलियन्स ऑफ स्पीसीज आहेत ॲनिमल्सच्या. जसं प्लांट्सच्या मिलियन्स ऑफ स्पीसीज आहेत, तसंच ॲनिमल्सच्या सुद्धा मिलियन्स ऑफ स्पीसीज आहेत. सो सायंटिस्टने याचा स्टडी इझिली करता यावा यासाठी त्यांनी क्लासिफिकेशनची सिस्टीम चालू केली. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल आपण आपल्या कबर्डमध्ये आपले क्लोथ्स व्यवस्थित अरेंज करून ठेवतो का, कारण आपल्याला ते वेळेला पटकन भेटायला पाहिजेत, म्हणजेच आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण ते करत असतो. मग तसंच सायंटिस्टनी ॲनिमलचं क्लासिफिकेशन का केलं, कारण त्यांना त्याचा स्टडी इझिली करता यावा आणि दुसऱ्यांसमोर प्रेझेंट करता यावं. ओके, सो आपल्या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज बघितल्या होत्या, ज्याची सुरुवात होते, ज्याच्यामध्ये आपण कॅटेगरीज कुठल्या कुठल्या बघितल्या होत्या. तर सगळ्यात पहिलं किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीन्स अँड स्पीसीज. ओके, सो ह्या सगळ्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आहेत. सो आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, किंगडम ॲनिमेलिया. आणि या चॅप्टरमध्ये आपण किंगडम ॲनिमेलियाचे सगळे फायलम्स शिकणार आहोत. ओके, सो आपल्या टॉपिकला सुरुवात करण्याआधी आपण 10th स्टँडर्डमध्ये 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम शिकलो होतो आणि ही सिस्टीम कोणी इंट्रोड्यूस केली होती, तर रॉबर्ट विटेकर यांनी. ओके, सो याच्यामध्ये 5 किंगडम कोणते कोणते आपण बघितले होते, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटे आणि ॲनिमेलिया. सो मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी हे आपण 10th स्टँडर्डमध्ये शिकलोय. प्लांटे, ॲनिमेलिया सुद्धा होतं आपल्याला 10th स्टँडर्डमध्ये, पण 11th मध्ये आपल्याला हे थोडं डीपमध्ये. ओके, किंगडम प्लांटे आपला कव्हर झालेला आहे. सो आता आपण बघणार आहोत किंगडम ॲनिमेलिया. सो सायंटिस्टने काय केलं, ॲनिमलचं क्लासिफिकेशन करताना त्याच्यावरती त्याचा एक क्रायटेरिया ठरवला. ओके, म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे कुठलंही क्लासिफिकेशन करताना त्याला एक बेस असतो, त्या बेसवरतीच त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. मग इथे सायंटिस्टने कोणते कोणते क्रायटेरिया बघितले ते आपण आधी बघूया. तर ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्म सेल्स आणि सेगमेंटेशन. सो या 5 कॅटेगरीज सायंटिस्टनी बघितल्या आणि ह्याच्यावरून ठरवलं की ॲनिमल्सना क्लासिफाय कसं करायचं. ओके, सो आपण एक एक करून आता ह्या क्रायटेरियाजला एक्सप्लेन करूयात. ओके, सो सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये काय केलं जातं, असे ॲनिमल्स ज्यांच्यामध्ये सेल्स प्रेझेंट आहेत किंवा सेल्सपासून टिश्यू तयार झालेले आहेत किंवा त्या टिश्यूपासून त्यांच्यामध्ये ऑर्गन तयार झालेले आहेत किंवा ऑर्गन पासून मल्टिपल ऑर्गन्स एकत्र येऊन एक ऑर्गन सिस्टीम तयार झालेली आहे, याच्यावरून ठरवलं जातं की ॲनिमल कोणत्या क्लासिफिकेशनच्या डिव्हिजनमध्ये जाणार आहे. ओके, जसं की जर तो सेल्युलर लेवलला असेल, म्हणजेच काय, तर असा ॲनिमल ज्याच्यामध्ये फक्त सेल्स प्रेझेंट आहेत, म्हणजेच काय, तर हा सिंगल सेल्युलर नाही आहे, हा मल्टी सेल्युलर ॲनिमलच असतो, पण ह्याचे सेल्स आहेत ना थोडे डिस्टन्सला असतात, म्हणजे एकमेकांपासून लांब असतात, त्यामुळे त्याचं सेलचं कन्व्हर्जन टिश्यूमध्ये होऊ शकत नाही. ओके, मग याच्यामध्ये काय, तर फक्त सेल्स प्रेझेंट असतात आणि याचं एक्झाम्पल आहे स्पॉन्जेस. त्यानंतर सेलपासून टिश्यू तयार झालेले असतात, काही ॲनिमल्समध्ये मल्टिपल सेल्सपासून टिश्यू तयार झालेले असतात आणि याचं एक्झाम्पल दिलेलं आहे निडॅरियन्स. आणि हा फायलम आहे ॲनिमल किंगडम मधला, ते आपण आता पुढे पुढे शिकणार आहोत. ओके, त्यानंतर काही ऑर्गॅनिझम असे आहेत ज्यांच्याकडे सेलपासून टिश्यू तयार झाले आणि टिश्यूपासून ऑर्गन तयार झालाय. ओके, आणि काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत ज्यांच्याकडे मल्टिपल ऑर्गन्स एकत्र येऊन एक कम्प्लीट ऑर्गनची सिस्टीम तयार झालेली आहे, म्हणजे डेव्हलप झालेला ॲनिमल आहे. ओके, आणि ह्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे फ्लॅट वर्म पासून मॅमल्स पर्यंत जे काही ॲनिमल्स आहेत ते सगळे कशामध्ये येतात, या ट्रू ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीमवाल्या क्लासिफिकेशनच्या क्रायटेरियामध्ये येतात. ओके, सो हेच ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये बघितलं गेलेलं आहे. सेल प्रेझेंट आहे की टिश्यू आहे की कम्प्लीट ऑर्गन आहे की मल्टिपल ऑर्गनची सिस्टीम आहे, हे सगळं चेक केलं जातं. त्यानंतर इथे डायग्राममध्ये बघा, इथे मी तुम्हाला प्लांट्सचं डेव्हलपमेंट दाखवलेली आहे आणि इथे ॲनिमल्सची डेव्हलपमेंट दाखवलेली आहे. सो कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू दे, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट सगळ्यात पहिलं सेलपासून होते. मल्टिपल सेल्स एकत्र येतात आणि टिश्यूज तयार होतात, मल्टिपल टिश्यूज एकत्र येतात आणि ऑर्गन तयार होतो,
मल्टिपल ऑर्गन्स एकत्र येऊन एक ऑर्गनची सिस्टीम तयार होते, जसं इथे दाखवलंय बघा हॉर्समध्ये आहे ना. आणि नंतर लास्ट आपल्याला एक कम्प्लीट ऑर्गन सिस्टीम म्हणजेच एक ऑर्गॅनिझम मिळतो. सो ही झाली लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. मग काही ॲनिमल्समध्ये फक्त सेल्स प्रेझेंट आहेत का, तर त्यांना वेगळ्या ग्रुपमध्ये टाकलं. काही ॲनिमल्समध्ये फक्त टिश्यूज प्रेझेंट असतात, सो त्यांना वेगळ्या ग्रुपमध्ये टाकलं. काही ॲनिमल्समध्ये सेल्स पण आहेत, त्याच्यापासून टिश्यूज तयार झाले आणि टिश्यूपासून नंतर ऑर्गन तयार झालेलं आहे, सो अशा ॲनिमल्सना वेगळ्या ग्रुपमध्ये टाकलं. ओके, सो आय होप तुम्हाला ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन समजलेलं आहे. नेक्स्ट आहे बॉडी सिमेट्री. म्हणजेच काय, तर एखाद्या ॲनिमलला जर आपण कट केलं तर त्याच्या बॉडीची सिमेट्री म्हणजे जे पार्ट होतील ते कशा शेपचे असतील ते चेक केलं गेलं. मग त्याच्यामध्ये येतं असिमेट्रिकल, त्यानंतर रॅडियल आणि बायलॅटरल. सो असिमेट्रिकल म्हणजेच काय, तर असे ॲनिमल्स ज्यांना कट केल्यानंतर त्यांचे जे पार्ट्स होतात त्याला कुठलाही शेप नसतो, म्हणजेच प्रत्येक वेळी ते वेगवेगळ्या शेपचे पार्ट आपल्याला मिळतात. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे स्पॉन्जेस. ओके, त्यानंतर रॅडियल सिमेट्रीमध्ये काय असतं, त्याचे जे बॉडी पार्ट्स असतात ते सेंट्रल ॲक्सिसला जॉईंट असतात. म्हणजेच काय, तर मध्ये एक पॉइंट असतो आणि त्याच्या बाजूला त्याचे बॉडी पार्ट्स असतात. फॉर एक्झाम्पल इथे स्टारफिश बघा इमेजमध्ये, या स्टारफिशला मिडलमध्ये एक पॉइंट आहे ज्याला आपण सेंट्रल ॲक्सिस म्हणतो आणि ते त्याचं माउथ आहे. ओके, आणि त्या सेंट्रल ॲक्सिसच्या बाजूला त्याचे पाय आहेत म्हणजेच फूट आहेत. ओके, सो ह्या स्टारफिशला जर का आपण कट केलं त्याच्या सेंट्रल ॲक्सिसमधून, तर त्याच्या प्रत्येक बॉडीचा पार्ट जो आपल्याला मिळेल तो इक्वली डिस्ट्रीब्युटेड असणार आहे. फॉर एक्झाम्पल जसं आपण पिझ्झाला कट करतो, जर पिझ्झाचे आपण 6 पीस केले तरी पण त्याचे इक्वल पार्ट्स होतात, जर 8 पीस केले तरी पण इक्वल पार्ट्स होतात. का, कारण त्याला आपण सेंट्रल ॲक्सिसच्या मदतीने कट करत असतो. ओके, त्यानंतर बायलॅटरल सिमेट्री म्हणजेच काय, तर असे ऑर्गॅनिझम्स ज्यांना डिवाइड केल्यानंतर किंवा कट केल्यानंतर त्यांचे 2 इक्वल पार्ट्स तयार होतात. ओके, फॉर एक्झाम्पल ह्युमन्स आणि अर्थवर्म. इथे आपण एक एक करून आता या डायग्राममध्ये बघूया. हा स्पॉन्ज आहे, सो या स्पॉन्जला जर का आपण कट करायचा प्रयत्न केला, सपोज याला जर आपण इथून कट केलं मिडल पार्टमधून, तर याचा इकडचा जो पार्ट आहे तो डिफरंट आहे आणि इकडचा जो आहे तो डिफरंट आहे, म्हणजेच हे इक्वल नाही आहेत, म्हणून याला काय म्हटलं, नो सिमेट्री. ओके, जर याला आपण असं कट केलं तरी सुद्धा त्याचे इक्वल पार्ट्स नाही होणार आहेत, म्हणून याला काय म्हटलंय की असिमेट्रिकल, नो सिमेट्री, सिमेट्रीच नाहीये त्याच्यामध्ये. त्यानंतर इथे दाखवलंय मी जेलीफिश. सो याच्यामध्ये हे मिडलला त्याला सेंट्रल ॲक्सिस आहे. ओके, आणि ह्या सेंट्रल ॲक्सिस मधून ज्या वेळेला आपण एखाद्या ॲनिमलला कट करू त्यावेळेला त्याचे प्रत्येक बॉडी पार्ट आपल्याला कसे मिळणार आहेत, इक्वल मिळणार आहेत. ओके, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रॅडियल सिमेट्री. आणि बायलॅटरल सिमेट्री म्हणजेच काय, तर एखादा ऑर्गॅनिझम ज्याला आपण मिडलमधून कट केलं तर त्याचे 2 इक्वल पार्ट्स तयार होतात. ओके, 2 इक्वल पार्ट्स तयार होतात, इकडची बाजू सुद्धा सेम आहे आणि इकडची बाजू सुद्धा सेम आहे. ओके, सो अशा सिमेट्रीला आपण म्हणतो बायलॅटरल सिमेट्री. ओके, सो नेक्स्ट बॉडी कॅव्हिटी हा आपला 3rd क्रायटेरिया आहे आणि या बॉडी कॅव्हिटीलाच सिलोम सुद्धा म्हणतात. ओके, बट मला असं वाटतं की बॉडी कॅव्हिटी शिकण्याआधी आपण ना जर्म लेअर्स शिकूया, म्हणजे तुम्हाला बॉडी कॅव्हिटी शिकायला थोडं इझी जाईल. सो जर्म लेअर्समध्ये 2 लेअर असतात, डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. सो डिप्लोब्लास्टिकमध्ये 2 लेअर्स येतात आणि ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये 3 लेअर्स येतात. ओके, कसल्या लेअर्स असतात, तर स्किनच्या लेअर्स असतात. ओके, सो आता डायग्रामच्या मदतीने आपण एक्सप्लेन करूया. इथे मी डिप्लोब्लास्टिकवाली डायग्राम दाखवली आहे आणि इकडे आहे ट्रिप्लोब्लास्टिक. ओके, ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये ही जी मधली जागा आहे ती आहे कॅव्हिटी. आपला जो इंटेस्टाईनचा ट्रॅक आहे तो इथे असतो. ओके, म्हणजेच इथे रिकामी कॅव्हिटी आहे. त्यानंतर त्याच्यावरची जी लेअर आहे सगळ्यात आतमधली ग्रीन कलरवाली, त्याला आपण म्हणतो एंडोडर्म. ओके, डर्मचा अर्थ बायोलॉजीमध्ये स्किन असतो. काय असतो, स्किन. आणि एंडोचा अर्थ काय, आतमध्ये. सो सगळ्यात आतमधली स्किन, म्हणून त्याला काय म्हटलं, एंडोडर्म. त्यानंतर ही जी रेड कलरवाली आहे त्याला आपण काय म्हणतो, मेसोडर्म. ओके, मिडलवाली स्किन. आणि ही जी ब्ल्यू वाली आहे ती आहे एक्टोडर्म. एक्टोचा अर्थ असतो बाहेरची. ओके, सो बाहेरची स्किन. सो याच्यामध्ये 3 लेअर्स झाल्या स्किनच्या, एंडोडर्म, मेसोडर्म आणि एक्टोडर्म. ओके, म्हणून याला काय म्हटलं, ट्रिप्लोब्लास्टिक. आणि डिप्लोब्लास्टिकमध्ये एक लेअर कमी असते, ती कोणती आहे, तर मेसोडर्मवाली. ही जी रेड कलरची लेअर आहे ना मिडलवाली, ती इकडे डिप्लोब्लास्टिकमध्ये नसते.
त्यामुळे ह्याला काय म्हणतात, डिप्लोब्लास्टिक. सो जर्म लेअर्सवरून सुद्धा ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं जातं. जर डिप्लोब्लास्टिक असतील तर त्यांना वेगळ्या ग्रुपमध्ये आणि ट्रिप्लोब्लास्टिक असतील तर वेगळ्या ग्रुपमध्ये. ओके, आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट टॉपिककडे, जो आहे बॉडी कॅव्हिटी. तर बॉडी कॅव्हिटीचा अर्थ काय आधी ते समजून घेऊया. इथे जे मी तुम्हाला सांगितलं, ही जी मिडलवाली लेअर असते जी रिकामी असते त्याला म्हणतात कॅव्हिटी. ओके, आणि त्यालाच आपण सिलोम सुद्धा म्हणतो सायंटिफिक लँग्वेजमध्ये. ओके, बॉडी कॅव्हिटीला सिलोम सुद्धा म्हणतात. सो ह्या 3 टाईपच्या असतात ॲनिमल्समध्ये. एक तर असिलोमेटवाले ॲनिमल्स असतात, किंवा सिलोमेटवाले बॉडी कॅव्हिटी असते, किंवा सिलोमेटवाली असते. ओके, आता याचा अर्थ काय, तर असिलोमेट म्हणजेच काय, तर असे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी किंवा हे जे सिलोम आहेत ते प्रेझेंटच नसतात, नो सिलोम प्रेझेंट. ओके, सो याचं एक्झाम्पल दिलेलं आहे प्लॅटी हेल्मेंथिस. त्यानंतर हे जे सिलोमेट आहेत त्यांच्यामध्ये सिलोम प्रेझेंट तर असते पण ती फॉल्स असते. फॉल्स म्हणजेच काय, तर अर्धवट असते. ओके, ते आता आपण पुढे बघणार आहोत डायग्रामच्या मदतीने. इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, सिलोमेटमध्ये सिलोम प्रेझेंट आहे पण ती फॉल्स आहे. ओके, म्हणजे अर्धवट आहे. आणि ह्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे ॲस्केरिज. त्यानंतर सिलोमेट जे आहेत त्यांच्यामध्ये कम्प्लीट सिलोम प्रेझेंट आहे. ओके, ट्रू सिलोम प्रेझेंट आहे. याचं एक्झाम्पल आहे ॲनालिड्स, म्हणजेच ॲनालिडा फायलम मधले ॲनिमल्स, आणि सेकंड आहे ह्युमन्स. ओके, म्हणजेच आपल्यामध्ये बॉडी कॅव्हिटी कोणती आहे, सिलोमेटवाली. ओके, सो आता आपण डायग्रामच्या मदतीने थोडं बॉडी कॅव्हिटी बघूया. इथे डायग्राममध्ये बघा, हा आहे फ्लॅटवर्म. ओके, या फ्लॅटवर्मला जर आपण कट केलं तर आपल्याला असा एक पार्ट बघायला मिळेल. त्याच्या आतमधला जो रिजन असणार आहे तो असा बघायला मिळेल. ओके, सो याच्यामध्ये बघा, ही जी ब्लूवाली लाईन आहे ती काय आहे, एक्टोडर्म. आपण मगाशी काय बघितलं, जी बाहेरची लाईन असते, स्किनची लेअर असते, त्याला काय म्हणतात, एक्टोडर्म. त्यानंतर हा जो रेडवाला पार्ट आहे तो आहे मेसोडर्म. ओके, काय आहे, मेसोडर्म. आणि ही जी येल्लोवाली दिसते तुम्हाला आतमध्ये, दॅट इज एंडोडर्म. आता इथे काय आहे, 3 लेअर प्रेझेंट आहेत, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. म्हणजे हा ॲनिमल कोणता झाला, ट्रिप्लोब्लास्टिक. ओके, पण ह्याच्यामध्ये कुठे आपल्याला बॉडी कॅव्हिटी दिसतीये का, नाही दिसत आहे. म्हणून याला काय म्हटलंय, असिलोमेट आणि ट्रिप्लोब्लास्टिक. कळलं. तसंच इथे सिलोमेटवाले ॲनिमल्स बघूया, म्हणजे ज्यांच्यामध्ये पूर्णपणे कॅव्हिटी प्रेझेंट आहे, ट्रू कॅव्हिटी प्रेझेंट आहे. ओके, सो इथेचं एक्झाम्पल आहे ॲनालिड. याला जर आपण कट केलं तर आपल्याला असं स्ट्रक्चर बघायला मिळतं. याच्यामध्ये बघा, सगळ्यात वरची ब्लूवाली प्रेझेंट आहे लेअर, म्हणजेच ती आहे एक्टोडर्म. मिडलवाली मेसोडर्म सुद्धा आहे आणि एंडोडर्म सुद्धा आहे, ही येल्लोवाली. ओके, म्हणजेच हा सुद्धा कसा आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे. ओके, हा सुद्धा कसा आहे, ट्रिप्लोब्लास्टिक. पण ह्याच्यामध्ये कॅव्हिटी प्रेझेंट आहे, आणि कॅव्हिटी जर तुम्ही बघाल, कॅव्हिटीच्या चारही बाजूनी मेसोडर्म प्रेझेंट आहे. ओके, ही रेडवाली दिसते, ही पण मेसोडर्म आहे आणि ही सुद्धा मेसोडर्म आहे. व्यवस्थित लक्ष द्या, चारही बाजूनी का प्रेझेंट आहे, कारण इथे मध्ये दिसते हा जो पार्ट आहे ना, इथे रिकामी जागा आहे आणि इथून ही मेसोडर्म आतमध्ये आलेली आहे. ओके, इथे सुद्धा इथून ही मेसोडर्म आतमध्ये आलेली आहे आणि ती इथे येऊन चिकटली आहे ह्या कॅव्हिटीला. सो लक्षात काय ठेवायचंय, ज्या वेळेला ही जी सिलोम प्रेझेंट आहे म्हणजेच बॉडी कॅव्हिटी, त्याला जर चारही बाजूनी मेसोडर्म कव्हर केलेली असेल तर अशा कॅव्हिटीला आपण म्हणतो सिलोमेट, म्हणजेच ट्रू कॅव्हिटीवाले ॲनिमल्स. ओके, आणि आपल्यामध्ये ही अशी कॅव्हिटी प्रेझेंट असते. त्यानंतर सिलोमेटमध्ये मी काय सांगितलं, कॅव्हिटी तर प्रेझेंट आहे, ही बघा, ही व्हाईटवाली, पण ती कशी आहे, अर्धवट आहे. म्हणजेच काय, तर मेसोडर्म त्याच्या एका साईडला चिकटलेली आहे. ओके, त्याला चारही बाजूनी चिकटलेली नाहीये. कळतंय, इथे बघा, इथे बघाल तर मेसोडर्म आपल्याला कुठे आतमध्ये दिसत नाहीये, फक्त आउटर साईडनी कव्हर केलेली आहे. ओके, सो अशा कॅव्हिटीला काय म्हणायचं, सिलोमेट. आणि त्याचं एक्झाम्पल आहे निमेटोड. ओके, हे तिन्ही एक्झाम्पल्स कसले आहेत, ट्रिप्लोब्लास्टिकवाले आहेत, कारण या तिन्हीकडे काय आहे, एक्टोडर्म पण आहे, मेसोडर्म पण आहे आणि एंडोडर्म सुद्धा आहे. ओके, डिफरन्शिएट कसं करायचंय, ज्या वेळेला बॉडी कॅव्हिटीला चारही बाजूनी मेसोडर्म कव्हर असेल त्यावेळेला ते सिलोमेट, आणि ज्या वेळेला मेसोडर्म फक्त एकाच साईडनी कव्हर असेल त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, सिलोमेट. ओके, आणि जर कॅव्हिटी प्रेझेंटच नसेल तर असिलोमेट. आता आपण येऊया आपल्या 5th क्रायटेरियाकडे, विच इज सेगमेंटेशन. याच्यामध्ये 2 परत टाइप्स येतात,
असे ॲनिमल्स जे अनसेगमेंटेड आहेत आणि असे ॲनिमल्स जे सेगमेंटेड आहेत. ओके, सो सेगमेंटेड म्हणजेच काय आणि अनसेगमेंटेड म्हणजे काय हे आपण थोडं डायग्रामच्या हेल्पने बघूया. सो इथे या फर्स्ट डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं यावाल्या, ह्याच्या बॉडीचे पार्ट कसे आहेत बघा. हे हेड आहे, त्यानंतर हा पार्ट जो आहे तो बॉडीचा पार्ट आहे. ओके, आणि त्यानंतर हा शेवटचा एक पार्ट आहे. ओके, याच्या मॉर्फोलॉजीमध्ये खूप डिफरन्स आहे. मॉर्फोलॉजी म्हणजेच काय तर शेपमध्ये है ना. हेड त्याचं वेगळं आहे, त्यानंतर मिडल पार्ट सुद्धा वेगळा दिसतोय, त्यानंतर त्याला पाय आलेले आहेत. ओके, हे सगळं वेगळं वेगळं दिसतंय, याच्यामध्ये कुठे इक्वॅलिटी नाही आहे. त्याच्यामुळे अशा ॲनिमल्सना काय म्हणतात, अनसेगमेंटेड ॲनिमल्स. काय म्हणतात, अनसेगमेंटेड ॲनिमल्स. सो आता जर तुम्ही ह्या डायग्राममध्ये बघाल तर याची बॉडी सुद्धा बघा, इथे हे सेगमेंट्स आहेत. ओके, इथून इथपर्यंत सेगमेंट्स म्हणजेच काय तर तुकडे. ओके, किंवा सेक्शन म्हणू शकतो. हा एक सेक्शन झाला, त्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि पुन्हा इकडचे सेक्शन आहेत. म्हणजे ही बॉडी कशी झाली, सेगमेंटेड बॉडी झाली. आणि ही जर बॉडी तुम्ही बघाल तर इकडे सेगमेंट्स नाही आहेत, म्हणजे सेक्शन अवेलेबलच नाही आहेत, म्हणून ह्याला काय म्हटलं, अनसेगमेंटेड. तसंच इथे अर्थवॉर्मची डायग्राम दिलेली आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा सेगमेंट प्रेझेंट आहेत. हा फर्स्ट, त्यानंतर इथे सेकंड, त्यानंतर इथे थर्ड, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th अशा हा सेगमेंटपासून बनलेली कंटिन्युअस सेगमेंट ज्या वेळेला असतात त्यावेळेला त्याला आपण सेगमेंटेड बॉडी म्हणतो. आणि इथे कंटिन्युअस सेगमेंट नाही आहेत. ओके, वेगवेगळे बॉडी पार्ट्स तयार झालेले आहेत, म्हणून त्याला काय म्हटलंय, अनसेगमेंटेड बॉडी. ओके, सो याच्यावरून सुद्धा ठरवलं जातं की ॲनिमल्सना कसं डिवाइड करायचंय. ओके, सो इथे बघा, अनसेगमेंटेडमध्ये काय सांगितलंय, सेगमेंट्स नसतात, नो सेगमेंट्स. आणि एक्झाम्पल दिलेला आहे टेपवर्म. ओके, त्यानंतर सेगमेंटेड बॉडीमध्ये काय तर बॉडी डिवायडेड इंटू पार्ट्स. बॉडी छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड झालेली असते, लाईक अर्थवर्म आणि लीच. ओके, सो आता ॲनिमल्सचे क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया कंप्लीट झालेले आहेत. आय होप तुम्हाला कळलेले आहेत. आता आपण बघूया ॲनिमल बॉडी प्लॅन. आता याचा अर्थ काय तर हळूहळू ॲनिमल्स त्यांच्या सिम्पल फॉर्ममधून कसे ग्रो होत गेले किंवा कसे इव्हॉल्व होत गेले कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये, ते आपण ह्याच्यामधून बघणार आहोत. ओके, देअर आर मेनली 3 टाईप्स ऑफ बॉडी प्लॅन्स. ॲनिमल्समध्ये 3 टाईपचे बॉडी प्लॅन असतात. फर्स्ट आहे सेल ॲग्रिगेटेड प्लॅन, सेकंड आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आणि थर्ड आहे ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. ओके, सो आता आपण एक एक करून ह्यांना एक्सप्लेन करूया. सगळ्यात फर्स्ट आहे सेल ॲग्रिगेटेड बॉडी प्लॅन. आता सेल ॲग्रिगेटेड म्हणजेच काय तर ह्याच्यामध्ये जो ऑर्गॅनिझम आहे तो सेल्सपासून बनलेला असतो. ओके, सेल ॲग्रिगेटेड बॉडी प्लॅनमध्ये ॲनिमलची बॉडी कशी असते, त्याचे जे सेल्स असतात ते कसे असतात, लूजली कनेक्टेड असतात. म्हणजेच काय, लूज कलेक्शन ऑफ सेल. याचा अर्थ काय तर सेल प्रेझेंट आहेत. इथे जर तुम्ही या डायग्राममध्ये बघाल थर्डवाल्या, तर इथे बघा सेल्स प्रेझेंट आहेत. हा एक सेल झाला, हा सेकंड झाला, हा थर्ड झाला. ओके, पण हे कुठेच ना एकमेकाला कनेक्टेड नाही आहे, त्यांच्यामध्ये खूप डिस्टन्स आहे. कनेक्टेड तर आहेत ते, पण तरी सुद्धा लांब लांब आहेत. मग अशा बॉडी प्लॅनला आपण काय म्हणतो, सेल ॲग्रिगेटेड बॉडी प्लॅन, म्हणजे फक्त सेलपासून बनलेली बॉडी. त्यानंतर दीज सेल्स आर नॉट ऑर्गनाइज्ड इंटू टिश्यूज ऑर ऑर्गन. आता मगाशी मी तुम्हाला जी डायग्राम दाखवली त्याच्यामध्ये काय सांगितलं, मल्टिपल सेल्स एकत्र येतात आणि टिश्यूज तयार होतात. ओके, पण इथे हे सेल्स एकमेकांपासून थोडे लांब असल्यामुळे यांचं कन्व्हर्जन टिश्यूमध्ये होत नाहीये. मग असे जे ॲनिमल्स आहेत त्यांना कशात टाकलंय, सेल ॲग्रिगेटेड बॉडी प्लॅनमध्ये. त्यानंतर देअर इज व्हेरी लिटिल डिफरन्सिएशन. असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांच्या बॉडीमध्ये फक्त सेल्स प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये डिफरन्सिएशन नाही करतायत. म्हणजे आता असं सपोज करा की हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत सेल ॲग्रिगेटेड बॉडी प्लॅनवाले, हे 100 स्पीसीज आहेत डिफरंट आणि त्यांच्या सगळ्यांचे बॉडी प्लॅन कसे आहेत, सेल ॲग्रिगेटेड. मग हे सगळे 100 ऑर्गॅनिझम्स सिमिलर असतात दिसायला. ओके, त्यांच्यामध्ये खूप थोडासा डिफरन्स असतो. ओके, अँड डिव्हिजन ऑफ लेबर. डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजेच काय, लेबरचा अर्थ काय, काम करणे. सो ह्यांचं जे काम असतं ते सेम असतं, म्हणजे सगळे 100च्या 100 जे ग्रुप आहे ते सगळं एकच काम करत असतात. ओके, फॉर एक्झाम्पल फाउंड इन फायलम पोरिफेरा लाईक स्पॉन्जेस. आणि हा जो बॉडी प्लॅन आहे तो जास्त करून कोणामध्ये बघायला मिळतो, फायलम पोरिफेरामध्ये. सो आय होप तुम्हाला सेल ॲग्रिगेटेड बॉडी प्लॅन कळालंय, ज्याच्यामध्ये फक्त सेल्स प्रेझेंट असतात आणि सेल्स कसे आहेत, लूजली कलेक्शन ऑफ सेल आहे, म्हणजे लूज कनेक्टेड आहेत एकमेकांना. नेक्स्ट आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणजेच काय तर असा बॉडी प्लॅन ज्याच्यामध्ये ॲनिमलच्या बॉडीचा जो शेप असतो
तो सॅक सारखा असतो. सॅक म्हणजेच काय, पिशवी. ओके, आणि त्याला एकच ओपनिंग असते. त्या बॉडीमध्ये फक्त एकच ओपनिंग असते आणि त्या ओपनिंग मधून ते इटिंग सुद्धा करतात आणि एलिमिनेशन सुद्धा करतात. म्हणजेच काय, तर फूड एंटर्स अँड वेस्ट लिव्स थ्रू द सेम ओपनिंग. म्हणजेच एकाच ओपनिंग मधून फूड सुद्धा एंटर करतं, म्हणजे जेवण सुद्धा जेवतात आणि तिथूनच ते वेस्ट प्रोडक्ट्स एलिमिनेट सुद्धा करतात. ओके, फॉर एक्झाम्पल इथे हायड्राची डायग्राम मी दाखवली आहे. ह्या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघाल तर ह्याची बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे, पिशवीसारखं आहे, म्हणजेच सॅक सारखं आहे आणि ह्याला इथे एक ओपनिंग आहे ज्याला माउथ म्हटलंय. ओके, ज्याला काय म्हटलंय, माउथ म्हटलंय. आणि ह्या एकाच ओपनिंग मधून ते इटिंग सुद्धा करतात आणि जे वेस्ट प्रोडक्ट तयार होतात त्यांचं एलिमिनेशन सुद्धा एकाच ओपनिंग मधून होतं. ओके, त्यानंतर डायजेशन हॅपन्स इनसाइड इट्स सेंट्रल सॅक लाईक कॅव्हिटी. डायजेशन कुठे होतं, तर ह्या कॅव्हिटीमध्येच होत असतं. ओके, ह्या रिकाम्या जागेतच होत असतं. इथे कुठेच इंटेस्टाईन वगैरे आपल्याला दिसत नाहीये जसं ह्युमन्समध्ये असतं. ओके, त्यानंतर एक्झाम्पल काय आहे, फायलम निडारिया. जे फायलम निडारियामध्ये ॲनिमल्स येतात लाईक हायड्रा आणि जेलीफिश, हे सगळे कसे आहेत, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅनवाले. ओके, आणि लास्ट आहे आपला बॉडी प्लॅन विच इज ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. ओके, म्हणजेच काय, तर इथे ॲनिमलची बॉडीमध्ये 2 ट्यूब प्रेझेंट असतात. एक असते आउटर बॉडी वॉल आणि दुसरी असते इनर डायजेस्टिव्ह ट्यूब. आता आउटर बॉडी वॉल म्हणजेच काय, तर इथे डायग्राममध्ये बघा, जो फिश आहे, जो फिश दाखवलाय त्याची जी बाहेरची बाजू आहे म्हणजेच स्किन पासून आतमध्ये जे टिश्यूज वगैरे आहेत ती झाली आउटर बॉडी वॉल. आणि त्याच्या आतमध्ये हे जे दिसते ना, इथून माउथ मधून जे आतमध्ये आपल्याला दिसतंय हे गिल्स आहेत त्याचे. त्यानंतर इथे आतमध्ये इसोफॅगस आहे, त्यानंतर स्टमक आहे, मग इंटेस्टाईन आले आहेत. ओके, आणि इथून त्याला ॲनल ओपनिंग मिळालेली आहे. ओके, सो ही काय झाली, डायजेस्टिव्ह ट्यूब झाली. ओके, आणि ही बाहेरची जी बॉडी आहे त्याला काय म्हटलंय, तर आउटर बॉडी वॉल. मग ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅनवाले जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये बाहेर बॉडी आहे आणि आतमध्ये एक कम्प्लीट डायजेशनची ट्यूब तयार झालेली आहे, त्याला काय म्हटलंय, इनर डायजेस्टिव्ह ट्यूब. ओके, आता याच्यामध्ये कसं काम होत असतं ते बघूया. द डायजेस्टिव्ह सिस्टीम फॉर्म्स अ कम्प्लीट कॅनल विथ 2 सेपरेट ओपनिंग्स. आता ही जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यामध्ये 2 ओपनिंग्स असतात. एक पहिल्या स्टार्टिंग पॉइंटला आणि दुसरं ओपनिंग असतं एंड पॉइंटला. ओके, ट्यूबच्या स्टार्टिंगला एक ओपनिंग आहे आणि जी ट्यूब आहे त्याच्या एंडला एक ओपनिंग आहे. आणि त्या ओपनिंगला काय म्हटलंय, माउथ फॉर इंजेशन, म्हणजेच खाण्यासाठी माउथ आहे, अँड ॲनस फॉर इजेशन, म्हणजेच काय, तर वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकण्यासाठी ॲनल ओपनिंग इथे दिलेली आहे. त्यानंतर याचे एक्झाम्पल्स येतात फायलम ॲनलिडा. फायलम ॲनलिडा मधले जे सगळे ॲनिमल्स आहेत ते याच्यामध्ये येतात. एक्झाम्पल अर्थवर्म, इन्सेक्ट्स आणि ह्युमन्स. ओके, सो आपला बॉडी प्लॅन कसा आहे, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. ओके, सो आय होप तुम्हाला हे तिन्ही बॉडी प्लॅन व्यवस्थित कळलेत. सो आता इथे मी तुम्हाला किंगडम ॲनिमेलियाचा ट्री डायग्राम दाखवलेला आहे. सो बेसिकली किंगडम ॲनिमेलिया ह्या लेसनमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर ह्या ॲनिमल्सचं जे वेगवेगळ्या फायलम्समध्ये क्लासिफिकेशन केलं गेलं आहे ते आपण ह्या कम्प्लीट लेसनमध्ये शिकणार आहोत. ओके, सो मगाशी जे आपण क्रायटेरिया बघितले क्लासिफिकेशनचे, त्या क्रायटेरियावरती सायंटिस्टने काय केलं, तर त्याला वेगवेगळ्या फायलम्समध्ये टाकलं आणि असे टोटल 11 फायलम्स प्रेझेंट आहेत किंगडम ॲनिमेलियामध्ये. आणि 11 पैकी 10 फायलम्स आहेत ते येतात सब किंगडम नॉन कॉर्डेट्समध्ये आणि जो एक शेवटचा फायलम आहे तो येतो कॉर्डेट्समध्ये. ओके, सो आता एक एक करून आपण ह्याला रीड करूया. सगळ्यात पहिलं तर किंगडम ॲनिमेलियाचे 2 सब किंगडम्स पडतात विच इज नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स म्हणजेच काय, असे ॲनिमल्स ज्यांना बॅकबोन नाहीये, म्हणजे मणका नाहीये. ओके, आणि कॉर्डेट्स म्हणजेच काय, तर असे ॲनिमल्स ज्यांना मणका आहे. सो जे नॉन कॉर्डेट्स आहेत त्याच्यामध्ये 10 फायलम्स येतात. ओके, आता हे इझी आहे. 11 मधले जे 10 आहेत ते सगळे कशामध्ये आहेत, नॉन कॉर्डेट्समध्ये. सो सगळ्यात पहिला फायलम आहे नॉन कॉर्डेटमधला पॉरिफेरा. सेकंड आहे सिलेंट्रेटा आणि ज्याला निडारिया सुद्धा म्हणतात. आपल्याला टेक्स्टबुकमध्ये निडारिया दिलाय. ओके, सो आपण लक्षात काय ठेवायचं आहे, निडारिया लक्षात ठेवायचं आहे. सो पोरिफेरा, निडारिया, टेनोफोरा. जसं निडारियामध्ये सी सायलेंट आहे तसंच टेनोफोरामध्ये सी सायलेंट आहे. ओके, त्यानंतर येतात प्लॅटी हेल्मेंथिस, ॲस्केलमेंथिस, ज्याला निमॅथिलमेंथिस सुद्धा म्हटलेलं आहे. ओके, ॲनलिडा,
आर्थ्रोपोडा, मॉल्युस्का, एकायनोडर्माटा आणि हेमिकॉर्डाटा. ओके, सो हे जे 10 आहेत ते नॉन कॉर्डेट्समध्ये आले. आता आपण जाऊया लास्ट फायलमकडे विच इज कॉर्डेटा, आणि जो कोणत्या सबकिंगडममध्ये येतो, सबकिंगडम कॉर्डेट्स. ओके, सो हे जे फायलम्स आहेत हे तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी नावं ऐकलेली आहेत, त्यामुळे ह्या वेळेला तुम्हाला इतकं हार्ड नसेल वाटत, पण तरीसुद्धा ट्रिक तयार केलेली आहे. सो इथे ही ट्रिक मी दाखवली आहे तुम्हाला. सगळ्या फायलम्सचे जे इनिशियल आहेत, इनिशियल म्हणजे काय, पहिलं लेटर, ते मी इथे लिहून घेतलेलं आहे. लाईक फायलम, निडारिया, टेनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्केल्मिंथिस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मॉल्युस्का, एकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. ओके, सो ह्याचा मी एक मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार केला आहे. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे तुम्ही डायरेक्ट केमिकलवाला मॉलिक्युलर फॉर्म्युला नका म्हणू, पण जसं आपण शुगरला C6H12O6 असं म्हणतो ना, तसं इथे मी या फायलम्सना कसं म्हणते, PC2PA3MEHC. ओके, PC2PA3MEHC. ओके, सो C2PA3MEHC. सो ही एक ट्रिक मी तयार केलेली आहे. बघा, तुम्हाला जर इझी वाटत असेल तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, किंवा अजूनही काही शॉर्टकट्स आहेत ते मी तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये सांगेन. ओके, सो आय होप तुम्हाला हे फायलम्स व्यवस्थित कळलेले आहेत. सो आजचा तुमचा होमवर्क काय असणार आहे, तर हे जे फायलम्स आहेत हे लर्न करायचे आहेत. ओके, आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ज्यांना इझी वाटत असेल त्यांनी लक्षात ठेवा. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित समजला असेल, सगळे क्लासिफिकेशनचे क्रायटेरियाज कळले असतील, आणि फायलम्सची नावंसुद्धा तुम्हाला आता इझी वाटत असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा. काही डाऊट्स असतील व्हिडिओमध्ये मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. माझं चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूचं ऑलचं बटनसुद्धा प्रेस करा. माझ्या चॅनलला हाईप करा, ज्यामुळे माझं चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.